हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. आवाज ऐकू येते का सगळ्यांना? येस. So see, we have started subphylum Vertebrata. So that subphylum Vertebrata further divided into two class. Actually two superclass, Pisces and Tetrapoda. Inside the Pisces we learn two classes, Chondrichthyes and Osteichthyes, and we learn them in distinguishing form. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं की एक्झाम्पल लर्न करा, शक्य तेवढ्या लवकर लर्न करा, तरच तुम्हाला याचे MCQ सॉल्व्ह होतील. ओके, नेक्स्ट आपण बघतोय टेट्रापोडा जो आहे. या टेट्रापोडाच्या अंडर 4 क्लास येतात, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमेलिया. सगळे तुम्हाला इझी जाणार आहेत, कॅरेक्टरिस्टिक पटकन समजणार आहेत, कारण हे सगळे ऑर्गॅनिझम आपल्याला नोन आहेत. ठीक आहे. सो याच्यामधला ॲम्फिबिया आपण या आधीच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केला होता. काय सांगायचे कॅरेक्टरिस्टिकमध्ये, त्यांच्या बॉडीचे मॉर्फॉलॉजीचे काय काय फीचर्स आपल्याला दिसतात, बाहेरून आपल्याला काय काय कॅरेक्टर दिसतात, हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचे. सो काही कॅरेक्टर झालेले आहेत ते मी बोर्डवरती नोट केलेले, एकदा आपण रिपीट करूया. सो बघा, याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट ॲम्फिबिया, याचा आपण मिनिंग बघितलं. ॲम्फी मीन्स बोथ अँड बायोस मीन्स लाईफ. दोन टाईपचं लाईफ जगणारे हे ऑर्गॅनिझम असतात. दोन टाईपचं लाईफ मीन्स दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. तर ते लँडवरती सुद्धा राहू शकतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात. यांना म्हटलं जातं ॲम्फिबियन्स. नेक्स्ट, दे हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्स. त्यांच्याकडे 2 पेअर्स ऑफ लिम्स, पायाच्या 2 जोड्या असतात. सगळे फ्रॉग जर तुम्ही समोर लक्षात ठेवला तरी हे कॅरेक्टरिस्टिक सगळे मॅच होते. दे हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्स. 2 पेअर्स ऑफ लिम्स असतात यांना. नेक्स्ट, बॉडी इज डिवायडेड इंटू. सगळ्यात महत्त्वाचं नेक नाही आहे यांच्याकडे, हेड आणि ट्रंक याच्यामध्ये डिवाइड होते. आणि कधी कधी आपल्याला टेल सुद्धा पाहायला मिळते. टेल मे बी प्रेझेंट. सो फ्रॉगच बघाल तर त्याच्या इनिशियल डेव्हलपमेंट स्टेजमध्ये टेल त्याच्याकडे प्रेझेंट असते. सुरुवातीची जी स्टेज एगमधून रिलीज झाल्यानंतरची, तर त्या स्टेजमध्ये त्याला टेल असते. जसं तो अडल्टमध्ये मेटामॉर्फोसिस दाखवतो तशी त्याची टेल जी आहे ती निघून जाते, एक्सटिंक्ट होते. ओके, सो टेल प्रेझेंट असू शकते आणि हेड आणि ट्रंकमध्ये बॉडी डिवाइड होते. नेक्स्ट, स्किन इज मॉइस्ट विदाउट स्केल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्केल आहे किंवा नाही बघा, इथून पुढे रेप्टाईल आपण शिकणार. रेप्टाईलच्या बॉडीवरती स्केल्स असतात. स्नेकच्या बॉडीवर जसे स्केल असतात तसे. फिशमध्ये पण आपण बघितलं त्यांच्या बॉडीवरती स्केल्स आहेत, प्लॅकॉइड स्केल किंवा सायक्लॉइड स्केल. तुम्ही बर्ड शिकणार तेव्हा तुम्ही शिकणार की त्यांच्या बॉडीवरती फिदर्स आहेत, फिदर्सचं कवरिंग. आणि जेव्हा आपण मॅमल्स बघणार तेव्हा त्यांच्या स्किनमध्ये हेअर्स असतात. ओके, सो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. इथे इम्पॉर्टंट आहे स्किन इज मॉइस्ट. यांची स्किन मॉइस्ट आहे. फ्रॉगला बघून आपल्या लक्षात येतं. आणि महत्त्वाचं हे त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिले, जर तुम्ही NCERT बघितलं तर, विदाउट स्केल. त्यांच्या स्किनमध्ये स्केल्स नसतात. सो जे युनिक कॅरेक्टर दिले जातात महत्त्वाचे, तर ते पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचे. आपल्याला ते आत्ता इझी वाटतं, नंतर कन्फ्युजन होतं की यांच्याकडे स्केल्स आहेत किंवा नाही, असा प्रश्न पडतो. सो दे आर विदाउट स्केल. त्यांच्या स्किनमध्ये स्केल्स नसतात. आईज हॅव आयलिड. आयलिड सगळ्यांना समजतं, आपल्या डोळ्यांच्या वरती असणारं जे कव्हरिंग आहे याला आपण आयलिड्स म्हणतो. सो यांच्या आईजवरती आयलिड्स हे कव्हरिंग प्रेझेंट असतात. नेक्स्ट, टिम्पॅनम प्रेझेंट इयर. ओके, सो तुम्ही फ्रॉगचं पिक्चर बघा, त्याच्या जिथं आईज दिलेले आहेत त्याच्या पाठीमागे एक स्किन, एकदम थिन स्किन जी आहे ती आपल्याला ॲपियर होते. एकदम थिन स्किन एक्झॅक्टली डोळ्यांच्या पाठीमागे तिथं आपल्याला पाहायला मिळते. साधारण या रिजनमध्ये थिन स्किन प्रेझेंट असते. आणि ती थिन स्किन म्हणजे टिम्पॅनम आहे. टिम्पॅनम काय आहे, ज्यांना इयरचं स्ट्रक्चर माहिती आहे त्यांना टिम्पॅनम माहिती असेल. माहिती आहे का तुम्हाला आपला इयर कसा आहे? बघा, मोस्टली जो इयर आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. ओके, हा जो बाहेरून आपल्याला दिसतो याला आपण एक्सटर्नल इयर असं म्हणतो. ठीक आहे, हा काय आहे एक्सटर्नल इयर. एक्सटर्नल इयर पासून एक कॅनाल सुरू होतो. हा जो बरोबर याला पिना म्हटलं जातं. त्यानंतर याच्यापासून एक कॅनाल जो आहे तो सुरू होतो, ऑडिटरी कॅनाल, ज्याच्यामधून साऊंड वेव्ह जे आहे त्या आतमध्ये ट्रान्समिट केल्या जातात. हा एवढा पोर्शन जो मी ड्रॉ केलेला आहे तो काय आहे एक्सटर्नल इयर. काय काय आलं एक्सटर्नल इयरमध्ये? इयर पिन आला आणि इयर पिनापासून एक कॅनाल सुरू झालेला आहे ज्याला ऑडिटरी कॅनाल असं म्हटलं जातं. नेक्स्ट, एवढा एक्सटर्नल इयर आहे. ऑडिटरी कॅनाल एंड सी. कशामध्ये एंड होतो? एका थिन पडद्यामध्ये एंड होतो. थिन स्किन लाईक लेअर असतो त्याच्यामध्ये एंड होतो आणि याला म्हटलं जातं टिम्पॅनम किंवा इयर ड्रम. जेव्हा साऊंड वेव्ह म्हणजे व्हायब्रेशन्स असतात, जेव्हा व्हायब्रेशन
व्हायब्रेट होईल. टिम्पॅनम नंतर नेक्स्ट 3 इयर ऑसिकल आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो समजा या पद्धतीनं 3 इयर ऑसिकल जे इथं प्रेझेंट आहे. सो 1 2 आणि 3 व्हायब्रेशन पहिल्यांदा इयरड्रम मध्ये आले, इयरड्रम मधून ऑसिकल मध्ये आले. सो एवढं जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं टिम्पॅनम पासून ते ऑसिकल पर्यंत याला म्हणायचं मिडल इयर. आणि त्यानंतर इथून पुढे स्टार्ट होतो इनर इयर ज्याच्यामध्ये स्नेल शेल लाईक कॉक्लिया हा ऑर्गन आपण बघतो. ओके, सो मी हे तुम्हाला का सांगतेय, तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपला इयर 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. आउटर इयर ज्याच्यामध्ये पिना आणि ऑडिटरी कॅनल येतं. नेक्स्ट येस मिडल इयर कॉकिक्स लिहिलंयस का बाळा? ओके, मिडल इयर मध्ये टिम्पॅनम आणि इयर ऑसिकल येतात आणि इनर इयर मध्ये कॉक्लिया हा एक स्नेल शेल सारखा ऑर्गन येतो. ठीक आहे, सो असे 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. सो इथं मी काय स्टेटमेंट लिहिलेले, टिम्पॅनम रिप्रेझेंट इयर, म्हणजे काय नाहीये आपल्याला जसा इयर पिना आहे असा फ्रॉगला असतो का? नाही, इयर पिना नाही, त्याच्यापासून सुरू होणारा ऑडिटरी कॅनल नाही. इन शॉर्ट हा एक्सटर्नल इयर फ्रॉगकडे नाहीच आहे, डायरेक्ट त्याच्याकडे काय प्रेझेंट आहे? टिम्पॅनम. इथपासून त्याचं इयर सुरू झालं. सो जो बाहेर दिसतोय थिन एकदम स्किनचा लेअर दिसतोय तोच त्याचा टिम्पॅनम आहे आणि टिम्पॅनमच काय रिप्रेझेंट करतो या ठिकाणी? इयर. सो टिम्पॅनम रिप्रेझेंट्स इयर. सगळ्यांना पॉइंट क्लिअर झालं का? आपल्याला कॅरेक्टर सांगायचे म्हणजे काय करायचंय, त्याच्या मॉर्फोलॉजीमध्ये काय काय दिसते हे सांगायचंय. सो त्याच्याकडे पायाच्या 2 जोड्या आहेत, बॉडी 2 पार्ट मध्ये डिवाइड झाली, हेड अँड ट्रंक. येस, कधी कधी टेल पण असते, स्किन मॉइस्ट आहे, आईज वरती आयलिड आहेत आणि टिम्पॅनम हा त्याचा एक्सटर्नल इयर आहे. पुढे बघूयात आपण नेक्स्ट अजून काय याचे कॅरेक्टर आहेत. नेक्स्ट बघा युरिनरी ब्लॅडर, alimentary canal, urinary tract and reproductive tract. हे लक्षात ठेवा. alimentary canal, urinary tract and reproductive tract open in cloaca. क्लोएका हा वर्ड तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायला लागेल, याच्यावरती क्वेश्चन असतो. स्वतः क्लोएका म्हणजे काय बघा, या पद्धतीचे एक स्ट्रक्चर तुम्हाला फ्रॉगच्या बॉडीमध्ये पाहायला मिळेल ज्याला क्लोएका म्हटलं जातं. आणि या क्लोएकामध्ये काय काय ओपन होतंय, एक आपला जो डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा एंड जो आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये स्टमक, नंतर स्मॉल इंटेस्टाईन, मग लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचा एंड रेक्टम असतो, मग ॲनस हे ओपनिंग असतं आणि वेस्ट जे अनडायजेस्टेड आहे ते बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. या ठिकाणी डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट जो आहे तो या क्लायकामध्ये ओपन होणार आहे, त्यामुळे जे काही त्यांना डायजेस्ट नाही झालं हे क्लायकामध्ये येणार आहे. युरिनरी ट्रॅक्ट हा सुद्धा क्लायकामध्ये ओपन होणार आहे. सो त्यांचं जे काही युरिन आहे हे सुद्धा या चेंबरमध्ये येणार आहे. आणि तिसरी गोष्ट रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट सुद्धा इथंच ओपन होणार आहे. सो काही त्यांचे स्पर्म असतील किंवा रिप्रोडक्शनशी रिलेटेड जे काही गोष्ट आहे ती सुद्धा याच चेंबरमध्ये रिलीज होणार आहे. इन शॉर्ट क्लोएका हा कॉमन चेंबर आहे ज्या चेंबरमध्ये 3 सिस्टीम ओपन होतात, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह वेस्ट सुद्धा याच ओपनिंगमधून रिलीज करतात, युरिन सुद्धा याच ओपनिंगमधून रिलीज करतात आणि रिप्रोडक्शनशी रिलेटेड जे काही कंटेंट आहे ते सुद्धा तिथूनच रिलीज केलं जातं. सो 3 याचं सिंगल ओपनिंग आहे क्लोएका. हां, आता तुम्हाला क्लोएकाची जर डायग्राम बघायची असेल तर तुम्ही कुठे बघू शकता, तुमच्या NCERTमध्ये 11वीच्या NCERTमध्ये स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल हा लेसन आहे. या लेसनमध्ये सुरुवातीचा पार्ट टिश्यू दिलेला आहे आणि सेकंड पार्ट 3 रिप्रेझेंटेटिव्ह ॲनिमल दिलेले आहेत. एक आहे फ्रॉग, अर्थवर्म आणि कॉकरोच. या 3 पैकी फक्त आपण कॉकरोच स्टडी करणार आहोत. राहिलेले दोन्ही सिलेबसमधून डिलीट झालेले आहेत NCERTच्या, पण तरीसुद्धा फ्रॉगची डायग्राम आहे. फ्रॉगच्या सगळ्या सिस्टीम त्या टॉपिकमध्ये आहेत. सो तुम्हाला डायग्राम पाहायला मिळतील तर त्यातली अशी डायग्राम शोधून काढा, पर्टिक्युलरली आय थिंक डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम. तर त्या डायग्राममध्ये क्लोएका तुम्हाला सापडेल आणि या क्लोएकामध्ये 3 सिस्टीम ओपन होतात हेही पाहायला मिळेल. ओके, सो क्लोएका या वर्डवरती क्वेश्चन विचारला जाईल, सो व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट रेस्पिरेशन इज बाय. हां, तर रेस्पिरेशनसाठी कोणते ऑर्गन आहेत? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे
हॅबिटॅटवरती बरीच ठरते. हॅबिटॅट म्हणजे तुम्ही कुठे राहता त्यावरती ठरतं की रेस्पिरेटरी सिस्टीम काय असणार. जर आपण लँडवरती राहत असू तर आपल्याकडे लंग्स असतात, जर आपण वॉटरमध्ये असू तर आपल्याकडे गिल्स असतात. आता हा जो आहे फ्रॉग सारखे amphibian जे they can live on land as well as in water. Okay, when they live in water they have gills for respiration. When they are present on the land they have lungs for respiration and they can also respire through the skin. So काय काय आहे बघा, gill नीट लक्षात ठेवा, gills, skin and lungs. तिन्ही वेळी ते रेस्पायर करू शकतात, गिल्स, स्किन अँड लंग. सो सांगितलं गिल्स कधी युजफुल आहेत, वेन दे लिव्ह इन वॉटर. लंग्स वेन दे लिव्ह ऑन दी लँड. स्किन हे कधी युजफुल ठरणार आहे त्यांना, तुम्हाला माहिती असेल फ्रॉग हायबरनेशन आणि ॲस्टिवेशन दाखवतो. तुम्ही हे वर्ड ऐकलेत का, हायबरनेशन अँड ॲस्टिवेशन? व्हॉट इज हायबरनेशन अँड ॲस्टिवेशन? नो? somebody answering. hibernation during long summer and winter sleep. very good. ऋतुजाने ऐकलेले. very good. long summer sleep आणि long winter sleep यांना हायबरनेशन आणि ॲस्टिवेशन असं म्हटलं जातं. सो फ्रॉग जो आहे तो स्वतःला अंडरग्राउंड बरीड करून घेतो, जमिनीखाली स्वतःला गाडून घेतो आणि त्या कंडिशनमध्ये तो बरेच दिवस राहू शकतो. ठीक आहे, मग या कंडिशनमध्ये तो काही खाणार नाहीये, वॉटर घेणार नाहीये. सो ती लॉंग स्लीप आहे त्याची. सो त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा तो स्वतःला जमिनीखाली अंडरग्राउंड तो काढून घेणार आहे त्यावेळी त्याला बेबी स्किन जी आहे ती रेस्पिरेशनसाठी युजफुल ठरणार आहे. सो रेस्पिरेशन 3 ऑर्गन आहेत. याही पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो, सो व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट आफ्टर रेस्पिरेशन देअर हार्ट. हार्ट आपण बघितलेले, तुम्हाला मी सांगितले फिशचं हार्ट किती चेंबर असतं, 2 चेंबर, 1 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल. आफ्टर दॅट ॲम्फिबियन, मी कालच सांगितलं, काल परवाच्या लेक्चरमध्ये किती चेंबर असतात. येस, व्हेरी गुड. ॲम्फिबियन हार्ट देअर हार्ट इज 3 चेंबर. 3 चेंबरमध्ये मी डायग्राम दाखवली होती. वरती 2 चेंबर्स असतात, या चेंबर्सना ऑरिकल म्हटलं जातं आणि खाली एकच चेंबर असतो ज्याला व्हेंट्रिकल म्हटलं जातं. इट मीन्स दे हॅव 2 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल. याच्याही वरती क्वेश्चन असतो, हार्ट 3 चेंबर आहे, मग किती ऑरिकल आहेत आणि किती व्हेंट्रिकल आहेत. So there are 2 auricle, upper 2 chambers are there and lower only 1 chamber is there. So 2 auricle and 2 ventricles are present in their heart. Next, these are cold-blooded animals. Now you know what is meant by cold-blooded animal. Can you tell me what is the meaning of this term cold-blooded animal? Yes, cold-blooded, it has other term that is poikilothermic and it means yes, what does it mean? It cannot maintain their body temperature. Remember this, they cannot maintain their body temperature. Their body temperature, yes, changes according to surrounding. If surrounding temperature is very high, their body temperature also goes on increasing. And if surrounding temperature decreases, their body temperature also decreases. So in this way, according to surrounding, their body temperature is going to change. So such organisms are known as cold-blooded animals. Okay. After cold-blooded animals, next see about the reproduction. What point given about the reproduction? See, sexes are separate. So male and female organisms are different. Sexes are separate. Okay. After that, next fertilization is external. Okay, next these are oviparous organism. Means they lay egg and development is indirect. Larval stage मधून त्याची डेव्हलपमेंट होते. सो बघा, इन रिप्रोडक्शन सेक्सेस आर सेपरेट. नेक्स्ट फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. त्यांचे एग जे आहेत, आपण हेनचे एग बघतो किंवा बाकी रेप्टाईलचे पण एग बघा, त्यांच्या एगला कठीण कव्हरिंग असतं. हेनचे एग आपण सगळ्यांनी बघितलेले. सो वरती कव्हरिंग असतं, आपल्याला माहिती आहे. ते कव्हरिंग का असतं? रेप्टाईल्स लँडवरती राहतात, ते त्यांचे एग लँडवरती ले करतात. सो लँडवरती मॉइश्चर नाही आहे, सो त्या सिच्युएशनमध्ये त्यांचं एग ड्राय होऊ शकतं
एम्ब्रिओ त्याची डेथ होऊ शकते. सो इथं मात्र बघा ॲम्फिबियन्सच्या बाबतीत त्यांच्या एगला कव्हरिंग नसतं, त्याच्या बाजूला शेल नसतं, एग शेल नाहीये. सो त्यांना त्यांचं एग जे आहे ते मॉइस्ट कंडिशनमध्ये ले करावं लागतं. सो बघा तुम्ही कधी शक्यतो फ्रॉग जो आहे त्याच्या पाठीवरतीच ते एग ले करतो. ओके, फ्रॉगच्या पाठीवरतीच ते सगळे एम्ब्रिओ डेव्हलप होत असतात आणि हे सगळं जिथं वॉटर बॉडी आहे त्याच्या बाजूला शक्यतो हे गोष्टी होत असतात, जेणेकरून त्यांचे एग मॉइस्ट राहतील आणि ते ड्राय होणार नाहीत, एम्ब्रिओ किल होणार नाहीत. सो जेव्हा एग ले करतायत त्यामुळे ओव्हिपेरस एग ले केल्यानंतर एग आणि स्पर्म बॉडीच्या बाहेर फ्यूज होणार आहेत. हेन्स इट इज एक्सटर्नल फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. म्हणजे एग मधून रिलीज झालेला जो लार्वा आहे, दिस लार्वा लुक्स डिफरंट दॅन दी अडल्ट. लार्वा हॅव टेल, ओके, अडल्ट डू नॉट हॅव टेल. सो लार्वा स्विमिंग करणारा असतो आणि अडल्ट मात्र वेगळ्या टाईपचा तुम्हाला दिसेल. सो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट इज देअर अँड सुरुवातीला एगमधून रिलीज झालेला जो लार्वा आहे, एगच वॉटर बॉडीच्या जवळ असतात. सो लार्वी लगेचच एगमधून जे रिलीज होत आहे ते वॉटरमध्ये रिलीज होतात, तिथे थोडे दिवस ते ग्रो होतात. ओके, सो दिस इज अबाउट दी रिप्रोडक्शन. गॉट इट? आय थिंक ॲम्फिबिया आता क्लिअर झाला असेल, काहीही अवघड नाही आहे. ॲम्फिबियन्स मीन्स दोज ऑर्गॅनिझम विच कॅन लिव्ह ऑन land as well as in water. Tell me how is their skin? पटपट पटपट आन्सर द्यायचे. त्यांची स्किन कशी असते सांगा. व्हेरी गुड. आईज बद्दल काय सांगितलं? आईज बद्दल काय सांगितलं? देअर आईज, येस, स्लीपर इज ऑल्सो करेक्ट. Without scale, yes, it is important. Yes, their eyes have eyelid. Remember this, their eyes have eyelid. Next, about ear. What we learn about ear? Yes, very good, Madhuri. Their eyes have eyelids. Now ear. Yes, tympanum. Tympanum represent the ear. They do not have external earpinna, that thing. Directly tympanum is present, which is external ear. After that, next, how many legs are there? How many limbs are there? Limbs. Yes, 4 limbs or 2 pairs of limbs. Their body is divided into. Yes, very good, Shashank, Prerna, Madhuri, Rutuja, Rushad, Prerna. These students are giving answer. Yes, body is divided into head and trunk, and sometimes tail is also present. Sometimes tail is also present. Okay, next about their heart. How is their heart? Have you written this? Yes. Yes, their heart is 3 chambered. There are 2 auricle and 1 ventricle. Yes, can I rub this? Okay, tell me their respiratory organ. Name of respiratory organ which are present in the frog. Yes, very good. They have lungs. When they live on the land, they have gills, and also they can respire through the skin. Saili have given answer. Saili, Sakshi, Sanskriti, Madhuri. Yes, gill, skin and lungs. These are the 3 respiratory organ in the amphibians. Okay, easy आहे, बरोबर आहे का? easy, लक्षात पटपट राहत आहे. नेक्स्ट आपण याच्या रिप्रोडक्शन मध्ये बघितलं. येस, मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स आर दी डिफरंट. Fertilization is external. Development is very good. Yes, Sakshi, very good. Development, Shashank and Sakshi have given answer. Development is indirect. So fertilization is external, development is indirect, and yes, it means they reproduce through the larval stage. They grow through the larval stage. Yes, now we are going to learn the examples of amphibia. I hope you must have learned the examples of the osteichthyes and chondrichthyes. Have you learned? मुलांना त्यावेळी लगेच लर्न करा, पुन्हा वेळ मिळत नाही, सिलेबस असं पुढे जाईल. आणि असं समजू नका आम्ही लेसन एकदा वाचला आणि आता झालं. तुम्ही 10 वेळा वाचला तरी पुन्हा एका वर्षाने मी क्वेश्चन विचारल्यावर तुम्हाला येत नाही. तुम्ही खूप वेळा रिपीट करा, तर हे कायम तुमच्या लक्षात राहील. जसे मूवीज आपल्या लक्षात राहतात, गाणी लक्षात राहतात मूवीजमधली, असं हे कंटेंट बाय हार्ट झालं पाहिजे. कधीही विचारलं तरी एकदा, दोनदा, तीनदा नाही, जितक्या वेळा होईल तेवढ्या वेळा लेसन संपेपर्यंत तुम्हाला हेच रीड करायचे. पुढचं अजून काही झालेलं नाही. तुमचं जे शेड्यूल आहे आता टॉपिक ऑलमोस्ट संपत आला, तर हे टार्गेट ठेवा. 10-12 वेळा लेसन रीड झाला पाहिजे, सगळे एक्झाम्पल लर्न झाले पाहिजे आणि कॅरेक्टरिस्टिक पण लर्न करायचे.
काही स्पेशल लक्षात राहतात की पोरिफेरामध्ये ऑस्टिओस्क्युलम कोॲनोसाइट आहे, निडारियामध्ये निडोब्लास्ट आहे, पॉलिपानी मेड्युसी आहे. हे काही कॅरेक्टरिस्टिक लक्षात राहतात, पण सगळ्यांमध्येच रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. मग ते कन्फ्युजन होतं, सगळ्यांमध्येच रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. मग त्याच्यासाठी ट्रिक करणं गरजेचं आहे. आणि ते टॉपिक जेव्हा तुम्ही एंड करताय बाय हार्ट करूनच एंड करायचं आहे की आपल्या सगळं लक्षात आहे आणि आता आम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारला तरी आन्सर देता येईल. तुम्हाला MCQ सुरू केले की गरज नाही पडली पाहिजे बुक बाजूला घेऊन बसायचं, मग बघायचं कुठल्या पेजवरती आन्सर आहे आणि सांगायचं. असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. नाव टेल मी द एक्झाम्पल ऑफ ऑस्टिक थाईज क्विकली. 1-2च मिनिटात आपण रिवाइज करूया. बुकमध्ये न बघता जेन्युइनली सांगा, ज्यांना येते त्यांनीच सांगा. ऑस्टिक थाईजचे एक्झाम्पल सांगताय तुम्ही. वी हॅव डिवायडेड ऑस्टिक थाईज इंटू 3 ग्रुप: फ्रेश वॉटर, मरीन वॉटर अँड ॲक्वा मधले. येस, ॲक्वाकल्चर. बेटा अँड फ्लाइंग फिश. नो सिक्वेन्सली सांगा. फ्लाइंग फिश इज एक्झोकिटस. येस, इट इज मरीन वॉटर फिश. मरीन वॉटरमध्ये असणार आहे. सेकंड सांगा, मरीन वॉटरमधला सांगा. व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल इज दी सेकंड, सी हॉर्स. व्हेरी गुड. तुम्ही बघितलं तर खूप वेगळा दिसतो तो. सी हॉर्स, इट इज ऑल्सो नोन ॲज हिप्पोकॅम्पस. व्हेरी गुड. आय होप जे आन्सर सांगतात त्यांचं लर्न आहे. हिप्पोकॅम्पस और सी हॉर्स. अँड सेकंड एक्झाम्पल एक्झोकिटस और दी फ्लाइंग फिश. नेक्स्ट इज फ्रेश वॉटर. 2 आहेत. फ्रेश वॉटर. येस, व्हेरी गुड. रोहू, labio. Very good. Labio, it is also known as rohu. And katla, it is also known as katla. Only instead of c there is k. Yes, these are the next is clarius, which is magar. Yes. After fresh water, next we learn I think aquaculture मधले फिश आपण बघितले. सो त्याच्यामध्ये कोणते सांगितले? टेरोफायलम, फायटिंग फिश. येस. आणि अजून एक आहे angel fish. Yes, so beta, fighting fish and pterophyllum, it is angel fish. Okay, next tell me the chondric thighs. Name of chondric thighs. Now you know all chondric thighs are present in the marine water, so there is no necessary to divide marine and fresh. Very good. Great white shark, it is also known as great white shark. Torpedo. Very good. Pristis. Yes. Carcharodon means great white shark. Pristis means sea fish. Sorry, sawfish. Dragon means stingray. And next is the one was Pholodon is the dogfish. Yes, dragon, torpedo. Yes, these are the example. You have to remember the both name. Yes, after that, see the examples of amphibia. Bufo. Bufo is also known as toad. Bufo is also known as toad. Next is rana. It is frog. Okay, next hyla. Tree frog. Okay, after that next is salamandra. Salamander. Salamandra, it is the salamander. And ichthyophis. Limbless amphibian. Yes, Bufo means toad. Next is rana means frog. Hyla means tree frog. Salamandra means salamander. And ichthyophis means limbless amphibian. So these are the examples of amphibia. Okay, write down these example. Tomorrow I will ask both the name: Bufo, toad; rana, frog. Okay, next hyla, tree frog; salamandra, salamander; ichthyophis, wait, in shark endoskeleton diagram there they have shown shark have backbone or spine. Where they have shown backbone, where is the diagram of shark?
They have notochord. Which diagram you are seeing about? Tell me the page number from NCERT. After class amphibia, next class is the reptilia. Now reptile, you also know about the reptiles. So next class is reptilia. Here once again first we are going to learn meaning. Repair. Repair means to crawl. Repair or rectum means to crawl or to creep. क्रॉल करणारे किंवा क्रीपिंग करणारे जो ऑर्गॅनिझम आहेत हे रेप्टिलिया मध्ये इन्क्लूड होतात. सो दीज ऑर्गॅनिझम्स आर क्रॉलिंग ऑर्गॅनिझम. दे क्रॉल. ओके, का ते क्रॉलिंग करतात? कारण यांच्याकडे एकतर लेग्स नाहीत किंवा असतील तर खूप छोटे लेग्स आहेत. सो क्लास रेप्टिलिया रिफर दे आर क्रीपिंग और क्रॉलिंग मोड ऑफ लोकोमोशन. दे आर मोस्टली टेरेस्ट्रियल. मोस्टली टेरेस्ट्रियल म्हणतात म्हणजे काही आपल्याला वॉटरमध्ये पाहायला मिळतात. एखाद दुसरं एक्सेप्शन जसं की याच्यामध्ये क्रोकोडाईल येतो जो आपल्याला वॉटरमध्ये पाहायला मिळतो. याच्यामध्ये टॉर्टॉइस टर्टल हे ऑर्गॅनिझम इन्क्लूड होतात. हे पण आपल्याला वॉटरमध्ये पाहायला मिळतात. बट मोस्टली हे टेरेस्ट्रियल आहे किंवा ॲनिमल इव्होल्यूशन मधला हा फर्स्ट क्लास आहे जो ट्रू टेरेस्ट्रियल आहे. याच्या आधीचे बऱ्यापैकी फायलम क्लास तुम्ही बघा वॉटरमध्ये राहणारेच आहेत. कोरिफेरा, निडारिया, टिनोकोरा, प्लॅटिहेल्मिंथिस मधले सुद्धा वॉटरमध्ये आहेत. ॲस्केल्मिंथिस मधले आहेत. ॲस्केल्मिंथिस नंतर ॲनेलिडा आहे, आर्थ्रोपोड आहे, मोल्युस्क आहे, इकायनोडर्माटा एक्सक्लुझिव्हली मराइन आहे, हेमिकॉर्डेटा एक्सक्लुझिव्हली मराइन आहे. त्यानंतर आपण युरोकॉर्डेट, सेफॅलोकॉर्डेट ते सुद्धा एक्सक्लुझिव्हली मराइन आहे. सो बऱ्यापैकी वॉटरमध्ये राहणार आहेत. फिश वॉटरमध्ये राहणारे आहेत. नेक्स्ट ॲम्फिबिया लँड आणि वॉटरवरती राहणार आहेत. रेप्टिलिया हा फर्स्ट क्लास आहे जो ट्रू टेरेस्ट्रियल आहे. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम याचे लँडवरती राहतात. एक दोन एक्सेप्शन आहे जे वॉटरमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट देअर बॉडी इज कवर्ड बाय ड्राय cornified skin. Epidermal scale or scutes may be present. So त्यांची जी स्किन आहे, बॉडी जी आहे, या बॉडीमध्ये स्केल्स असतात हे लक्षात ठेवा. जसं आपण फिश मध्ये बघितलं की त्यांच्या बॉडीवरती स्केल्स आहेत जे प्लेकॉइड असतात किंवा सायक्लॉइड असतात, तसे इथेही स्केल्स आहेत. नेक्स्ट बघा, कधी कधी स्क्यूट सुद्धा प्रेझेंट असतात. आणि कॉर्निफाईड स्किन. कॉर्निफाईड स्किन म्हणजे काय? फ्लेकी स्किन किंवा आपली स्किन जर एकदम ड्राय झाली तर जशी दिसते त्या टाईपची स्किन जी आहे ती यांच्यामध्ये प्रेझेंट असते. म्हणजे क्रोकोडाईलची स्किन इमॅजिन करा. स्नेकच्या स्किनवरती आपल्याला स्केल्स पाहायला मिळतात. आणि काही ऑर्गॅनिझमची स्किन जी आहे तशी फ्लेकी खरबडीत असते, तर त्याला कॉर्निफाईड स्किन म्हटलं जातं. बॉडीवरती स्केल्स किंवा स्क्यूट्स जे आहेत ते पाहायला मिळतात. नेक्स्ट, दे डू नॉट हॅव एक्सटर्नल इयर. Tympanum represent external ear. Sorry, not external. Tympanum represent ear. ठीक आहे. जसं आपण ॲम्फिबियामध्ये बघितलं की त्यांना एक्सटर्नल इयर नसतात, तसे इथेही एक्सटर्नल इयर नाहीये. त्यांना सुद्धा डायरेक्ट टिम्पॅनम प्रेझेंट असतं. आणि हे जे टिम्पॅनम आहे हेच इयर रिप्रेझेंट करतात. ते टिम्पॅनम म्हणजे त्या ठिकाणी इयर आहे. ओके, नेक्स्ट लिम्स व्हेन प्रेझेंट. जेव्हा मोस्टली लिम्स नाहीत, लिम्स इफ प्रेझेंट. कुठे लिम्स असतात? लिझार्ड आपण बघतो. लिझार्ड आहे, त्याच्यामध्ये चमेलियन येतो.
कमेलियन, तर हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे लिम्स असतात, खूप शॉर्ट लिम्स असतात. जर असतील तर किती असतात त्यांच्याकडे लिम्स इन प्रेझेंट? दे आर प्रेझेंट इन 2 पेअर्स. 2 पेअर्स असतात त्यांच्याकडे लिम्सच्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, त्यांचं हार्ट जे आहे ते 3 चेंबर्ड आहे. देअर हार्ट इज 3 चेंबर्ड. हा, इथे एक्सेप्शन लक्षात ठेवायचं. एक्सेप्शन मध्ये क्वेश्चन विचारला जातो. एक्सेप्शन इज क्रोकोडाईल. क्रोकोडाईलचा हार्ट जे आहे ते 4 चेंबर्ड आहे. क्रोकोडाईल रेप्टिलियामध्ये इन्क्लूड होतो पण त्याचा हार्ट 4 चेंबर्ड आहे. पण बाकी सगळ्यांचे हार्ट जे आहे ते 3 चेंबर्ड आहे. सो समजलं का बघा, रेप्टिलिया हा वर्ड रिपेअर किंवा रेप्टम या वर्ड पासून आलाय झाला. आणि रिपेअर मीन्स टू क्रॉल ऑर टू क्रीप, सरपटणं, रांगणं, याला आपण रिपेअरिंग किंवा रिप्टम असं म्हणतो. सो हा वर्ड का आलाय झाला किंवा याच्यावरून का नेम दिलं? कारण यांच्याकडे पाय नाही आहेत बऱ्याच ऑर्गॅनिझमकडे. सो पाय नसतील तर त्यांना रंगावं लागणार आहे. आणि किंवा असतील त्यांच्याकडे लेग्स तर ते खूप शॉर्ट लेग्स आहेत. त्यांना बॉडी जास्त ग्राउंड पासून वरती लिफ्ट करता येत नाही. सो ग्राउंडला अटॅच राहते, त्या पद्धतीने ते रिपेअर करतात. नेक्स्ट, मोस्टली टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आहे. फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल क्लास आहे. नेक्स्ट, बॉडी इज कवर्ड बाय ड्राय कॉर्निफाइड स्किन. त्यांची जी स्किन आहे ते ड्राय असते, एकदम कॉर्निफाइड स्किन आहे. एपिडर्मल स्केल, कधी कधी एपिडर्मल स्केल सुद्धा पाहायला मिळतात, स्किन सुद्धा पाहायला मिळतात. दे डू नॉट हॅव एक्सटर्नल इयर. आपल्याकडे जसे इयर पिन आहे असे एक्सटर्नल इयर यांच्याकडे नाहीत. जसं फ्रॉगमध्ये बघितलं की टिम्पॅनम इज देअर इयर. इन द सेम वे these organisms also have tympanum which represent ear. Next, mostly limbs are absent, but if limbs are present, there are 2 pairs of limbs. Their heart is 3 chambered, and here, for this point there is one exception, that is crocodile. Crocodile have 4 chambered heart. Crocodile's heart 4 chambered असतात. Yes, have you written this? Yes, now see next characteristic. These are poikilothermic organism. Yes, means they cannot maintain their body temperature. Next, snake and lizard like organism. Cast their skin. ओके, हे सगळ्यांना माहिती असेल कदाचित. स्नेक सारखे ऑर्गॅनिझम त्यांची स्किन जी आहे ती कास्टच्या फॉर्म मध्ये रिलीज करतात. म्हणजे मराठीत काय वर्ड आहे त्याला बघा, त्याची स्किन जी आहे ते रिमूव्ह करतात काही ठराविक पिरियड नंतर. सो त्याला शेडिंग म्हटलं जातं. स्किनचं शेडिंग करतात, कास्ट करतात. सो स्नेक अँड लिझार्ड. लिझार्ड माहिती नसेल, स्नेक अँड लिझार्ड शेअर देअर स्केल्स ॲज अ स्किन कास्ट. शेअर कास्ट शेड देअर स्केल ॲज स्किन कास्ट. हां, स्किनमध्ये काय आहे त्यांच्याकडे स्केल्स आहेत. तर ह्या त्यांचे स्केल्स जे ते शेड करतात म्हणजे काढून टाकतात. सो जसं बॉडीचा शेप आहे त्या शेपमध्ये जवळपास तो कास्ट पूर्णपणे बाहेर निघतो. सो शेड देअर स्केल ॲज अ स्किन कास्ट. कास्ट प्रमाणे ते सगळं स्केल जे आहेत बॉडीवरचे हे रिमूव्ह करतात. आणि हे पर्टिक्युलरली स्नेक आणि लिझार्डमध्ये पाहायला मिळतं. सेक्सेस आर सेपरेट. सॉरी, वन मोर पॉईंट. येस, poikilothermic means they are cold-blooded. Next, about the reproduction. In reproduction, first of all, sexes are separate. Okay, next, oviparous organisms are this. Okay, fertilization is internal. And development काय
मधून रिलीज झालेले जे स्नेक असतात ते अडल्ट स्नेक सारखे दिसतात की थोडे वेगळे असतात, त्यांची मॉर्फोलॉजी वेगळी असते. छोटी लिझार्ड बघितली असेल, वॉल लिझार्ड. येस, छोटी वॉल लिझार्ड जी असते ती पण अडल्ट सारखीच दिसते. सो डेव्हलपमेंट इज डायरेक्ट डेव्हलपमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, सो रिमेंबर दिस सेक्सेस आर सेपरेट. These are the oviparous organism is they lay egg, fertilization is internal and development is direct. So most of the point we have completed here. Reptilia, I am going to repeat, just note all these point. Reptilia means repelling or creeping organisms are included in this. First to terrestrial class is the reptilia. Most of the organism we find on the land. Next, their body or their skin is dry. Dry cornified skin असते. Sometimes scales and scutes are also present in their skin. Next, these are the cold-blooded animal. These are the their heart is three-chambered. Only exception is the crocodile. Next, heart is three-chambered. In case of the crocodile, they have four-chambered heart. Next, they do not have external ear. Tympanum represents ear. Next is the reproduction. Sexes are separate. Oviparous organism. Fertilization is internal and development is direct. हा, क्रोकोडाईलच्या हार्टचं स्ट्रक्चर आपल्यासारखंच असतं. 2 ॲट्री आणि 2 व्हेंट्रिकल. 4 चेंबर्ड हार्ट असतं त्याचं. There are 2 atria and 2 ventricle in the heart of the crocodile. बरं, कळलं सगळ्यांना? बघा, रेप्टाइल्स मध्ये एक्झाम्पल्स खूप दिलेले आहेत. सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे रेप्टाइल्स मध्ये लक्षात ठेवायचे. थेरप करू एक्झाम्पल सांगू तुम्हाला. येस, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कॉमन नेम सगळ्यांना माहिती आहे. टर्टल, क्रोकोडाईल, स्नेक, सगळे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत, पण त्यांना ऑदर नेम आहे. हे ऑदर नेम लक्षात ठेवणं चॅलेंजिंग आहे. सो यासाठी बघा, फर्स्ट इज टर्टल. इट इज ऑल्सो नोन ॲज चेलॉन. ओके, आफ्टर द टर्टल नेक्स्ट इज टॉर्टॉइस. देयर इज डिफरन्स इन टर्टल अँड टॉर्टॉइस. इट इज ऑल्सो नोन ॲज टेस्ट्युडल. Okay, next is chameleon. It is tree lizard. Okay, after that is calotis. It is garden lizard. Okay, after that next is Hemidactylus. Means wall lizard. हा बघा, 2 रिलेटेड पहिले दिले, टर्टल आणि टॉर्टॉइस. टर्टल इज चेलॉन अँड टॉर्टॉइस इज टेस्ट्युडो. ओके, हे 3 रिलेटेड आहेत. लिझार्ड हे सगळे, ट्री लिझार्ड, गार्डन लिझार्ड अँड वॉल लिझार्ड. ओके, इन दॅट chameleon इट इज ट्री लिझार्ड. कॅलोटिस इट इज गार्डन लिझार्ड. कलर चेंज करत नाही असा पण एक लिझार्ड गार्डन मध्ये पाहायला मिळतो. इट इज गार्डन लिझार्ड, कॅलोटिस. आणि आपल्या वॉल वरती जो पाहायला मिळतो त्याचं नेम आहे हेमिडॅक्टिलिस, विच इज वॉल लिझार्ड. सो हे 3 रिलेटेड आहेत, हे लक्षात ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट इज क्रोकोडाईल. क्रोकोडाईल इट इज ऑल्सो नोन ॲज क्रोकोडिलस. हे काही अवघड नाही, लक्षात ठेवणार तुम्ही. क्रोकोडिलस, क्रोकोडाईल इट इज क्रोकोडिलस. ओके, नेक्स्ट इज alligator. Alligator it is also known as alligator. Next is poisonous snake, but before that note all these: turtle, chelon, tortoise, testudo, chameleon, tree lizard, calotis, garden lizard, hemidactylus, wall lizard, crocodile, crocodilus and alligator. I hope एवढे तुमच्या लक्षात राहतील. Yes, after that they have given poisonous snake. In that one is naja, which is also known as cobra. Okay, next is Megarus crate.
पॉइझनस स्नेकच्या व्हरायटी आहेत. बँगॅरस इट इज द क्रेट. आफ्टर दॅट नेक्स्ट इज वायपेरा, वायपर. Naja, Bangarus and Vipera. Naja means cobra. Bangarus it is also known as crate and Viper it is viper. So these are the poisonous snake. And turtle, tortoise, these two are related. Chameleon, calotis and hemidactylis, these three are related. Crocodile माहिती, alligator माहिती सगळ्यांना. Naja, Bangarus and Viper. ओके, समजले का सगळे एक्झाम्पल? नोट करा पटपट. आणि तुम्हाला आता काहीतरी मी क्वेश्चन विचारणार आहे एक्स्ट्रा नॉलेजशी रिलेटेड किंवा इंटरेस्ट म्हणून, क्युरियोसिटी म्हणून तुम्ही हे शोधू शकता. सी, टर्टल आणि टॉर्टॉइस आपल्याला बऱ्याचदा डिफरन्स माहिती नसतो. सो बघायचं की टर्टल आणि टॉर्टॉइस मध्ये काय डिफरन्स आहे. आणि सेकंड क्वेश्चन, टर्टल आणि टॉर्टॉइस आपल्याला लँडवरती पण पाहायला मिळतात आणि वॉटरमध्ये पण पाहायला मिळतात. तरीही हे ॲम्फिबियन्स नाही आहेत, ते रेप्टाईल आहेत. सो ॲम्फिबियन्स का नाही आहेत, कोणत्या फीचरमुळे ते ॲम्फिबियामध्ये येत नाही, ते रेप्टिलियामध्ये येतात. बघा याचे आन्सर्स तुम्हाला सापडतात का. ओके, सगळ्यांना समजलं का रेप्टिलिया? फक्त 2 क्लास राहिलेत, एव्स आणि मॅमेलिया, जे आपल्या नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट होतील. आज आपण इथेच थांबतोय. सगळ्यांना आजचं समजलंय का कंटेंट? येस. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कंटिन्यू करूया. मी तुम्हाला 2 क्वेश्चन सर्च करायला सांगितले. व्हॉट इज डिफरन्स इन टर्टल अँड टॉर्टॉइस? ओके, somebody are saying the answer right now. And what is the difference in turtle and tortoise? Okay, thank you.